गुड मॉर्निंग, शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना. तर सुंदर अशा दिवसाची छानशी सुरुवात इथे माझी झालेली आहे आणि आज मला हेअर वॉश देखील करायचे होते, तर ते मी करून घेतले. आणि हेअर वॉश करणं हे देखील एक आपलं जास्तीचंच काम होऊन जातं. कारण त्याच्यासाठी देखील आपल्याला आदल्या दिवशीच विचार करावा लागतो, की मला उद्या हेअर वॉश करायचेत. आणि हेअर वॉश केल्याच्या नंतर इतकं फ्रेश होऊन वाटून जातं मला, की मी तुम्हाला काय सांगू. आणि त्यानंतर दिवसभराच्या जास्तीच्या कामामध्ये आहे ना, तर हे एक देखील मला काम करायचं होतं, तर मी ते तुम्हाला पुढे सांगते. तर माझ्या हातामध्ये तुम्हाला ही जी बॉटल दिसते का, तर आमच्या घरी फर्निचरवाले आले होते. तर ते फर्निचरवाल्यांनी फर्निचर साफ करण्यासाठी या बॉटलमधील लिक्विडचा उपयोग केला होता. आणि त्याच लिक्विडचा उपयोग आता मी बाथरूमचा दरवाजा क्लीन करण्यासाठी करते. कारण कसं असतं ना, घरामध्ये आपण प्रत्येक वस्तू आपण व्यवस्थित साफ करून ठेवत असतो. व्यवस्थित आपला हाच प्रयत्न असतो, की माझं घर कसं टापटीप दिसेल आणि हा मनामध्ये विचार असतो. आणि पण या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे आपलं कधीतरी दुर्लक्ष होऊन जातं. तर बाथरूममध्ये आपलं रोज काम असतं. आपल्याला रोज तिथे जावं लागतं. आपण आतमधून देखील बाथरूम रोज क्लीन करत असतो. पण त्या दरवाजाकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होतं आणि त्याच्यावरती पाणी वगैरे कधीतरी शिंतोडे उडतात आणि ते पांढरे-पांढरे डाग, साबणाचे डाग अजिबात चांगले दिसत नाही. हा दरवाजा साफ करण्यासाठी मी जो कपडा वापरला होता, तो लगेच मी डस्टबिनमध्ये टाकून दिला. आणि आपले हात जे असतात का, तर ते व्यवस्थित छान असे धुवून काढायचे. कारण कसं असतं ना, आपण बाथरूमचा दरवाजा साफ केलेला असतो आणि त्यातली त्यात आहे ना, आपल्याकडे जर हँड ग्लोव्हज असेल, तर मग अतिउत्तम. ते घालून देखील आपण अशी छानशी क्लीनिंग करून घेऊ शकतो. तर सगळं क्लीन वगैरे झाल्याच्या नंतर मात्र मी माझे हँड वॉशनी स्वच्छ हात धुवून घेणार. आणि त्या अगोदर सांगायचं राहिलं, की आपण पहा ना, घरामध्ये इतकं सगळी स्वच्छता करतो, मग या सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी का बरं सोडायच्या? त्या तितक्या दिसायला मग इतक्या छान वाटत नाही. आपलं पूर्ण घर छान दिसतं, पण आपले बाथरूमच्या दरवाजांवरती जर पांढरे-पांढरे टिपके-टिपके सगळं दिसतंय इकडं-तिकडं, तर मग ते दिसायला इतकं छान दिसत नाही. आणि तिथं तर आपल्याला रोज जावं लागतंय. म्हणून महिन्यातून एकदा तरी आपण असे बाथरूमचे दरवाजे व्यवस्थित छान असे पुसून घ्यायचे, म्हणजे ते दिसायला आपल्या नजरेला छान दिसणार. 1-2 दिवसापासून चांगलीच थंडी आता पडत आहे आणि 7-8 दिवस झाले मी सगळे जर्किंग वगैरे आहेत ना, तर छान असे धुवून व्यवस्थित ठेवले होते. आता मात्र त्यांना बाहेर काढायची वेळ आली. तर आता ते मी पटकन बाहेर काढते. म्हणजे कसं आता ते घालावीच लागतील 1-2 दिवसात. तर मग ते असे आठवणीने वरती काढले की मग ते आपल्याला पटकन दिसतात आणि मग आपण ते पटकन घातली जातात आपल्याच्याने. चला तर मग आता पटकन असे हे जर्किंग वगैरे मी काढून घेते. खरं सांगू का मैत्रिणींनो, काही दिवसापूर्वीच मला असं वाटत होतं, की 8-15 दिवसामध्ये थंडी पडेल आणि त्या अगोदरच मी अशी छानशी तयारी करून मी ठेवलेली होती. सगळे जर्किंग वगैरे मी धुवून वगैरे ठेवलेले होते. तो देखील व्हिडिओ मी शेअर केलेला आहे 8-15 दिवसाच्या अगोदर. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. मी कशी थंडीच्या अगोदर सगळ्या कामाचं नियोजन करून ठेवते. त्यामुळे आता मला कुठेतरी माझे दिवसभराची जी कामं असतात का, ती माझी खरंच खूप सोपी होऊन जातात. हे आधी नियोजन असतं. आपण गृहिणींनी कामाचा कंटाळा न करता जर खूपच एकदाचा लोड घेण्यापेक्षा आहे ना कामाचा, तर अगोदरच एक 7-8 दिवस नियोजन केलं किंवा 2 दिवस अगोदर नियोजन केलं, तर आपलं काम आहे ना खरंच खूप आपलं एकदम हसत-खेळत घरातील काम आपलं पूर्ण होतं. आणि माझं तर नेहमी असंच असतं. असं छानसं नियोजन मी केलेलं असतं ना, त्यामुळे मात्र मला वेळेला सगळ्या वस्तू मिळून जातात. आणि जर्किंग वगैरे वरती काढून ठेवले आणि आता दिवसभराच्या आपल्या कामाची लगबग तर प्रत्येकाची चालूच असते. जशी तुमची चालू तशी माझी देखील चालू. छान कपडे वगैरे इथे मी धुवून घेतले आणि तसं पाहायला गेलं ना, तर कपडे देखील आज भरपूरच धुण्यासाठी होते. तर छान कपडे वगैरे धुवून घेतले आणि मग घरामध्ये आले. तर घरात पाहिलं तर काय किचन ओट्यावरती भांडी पडलेली होती. म्हणलं आता काही कंटाळा करायचा नाही. आपले सगळे किचन ओट्यावरचे जे काही भांडे आहेत ना, मला पडलेले दिसताय. थोडे असू किंवा जास्त असू, पण किचन ओट्यावरती भांडे पडले का, मग मात्र मनाला बसवत नाही. आणि मग मी ते भांडे लगेच घासायला घेतले. आणि भांडे वगैरे घासले की मग आपलं आपलं पुढचं काम आपण करायला घेतो. आणि दिवसभराची माझी इथे जवळ-जवळ सगळी कामं आवरली होती. आता मात्र वाजलेले होते सायंकाळचे 5, 5:15 आणि कितीतरी दिवसातून आज मला चहा घेण्याची इच्छा झाली. तर मी हे पहा, छान असा चहा ठेवलेला आहे. आता मस्त असं मुलांना देखील आज चहा आणि खारी खाण्याची इच्छा होती. आणि त्यांचं ऐकून कुठेतरी मग मला देखील आज चहा घ्यावासा वाटला. नाही तर मला असं वाटतंय 2-3 महिने झाले मी काही दुधाचा चहा घेतलेला नव्हता आणि आज मग मी दुधाचा चहा घेत राहिलेले आहे. आणि छान वाटलं असं कधीतरी दुधाचा चहा घेतल्यावरती. पण दुधाचा चहा घेतला ना, काय होतंय ना, की त्याने ॲसिडिटी खूप लवकर होते.
त्याच्यामुळे मग दुधाचा चहा शक्यतो मी टाळते आणि मग कोरा चहा घेत असते आपल्या काळा. तर मग तो मला जास्त आवडतो आणि आज मात्र छान असा दुधाचा चहा घेतला आणि खरंच सांगते तुम्हाला पिल्यावरती इतकं फ्रेश वाटलं आणि असं वाटलंय की उद्या पण घेऊ का काय, पण असं होणार नाही. चहा तितका मला जास्त आवडत नाही, पण कधीतरी पिलेला छान असतो. त्यानंतर मात्र मग रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. छान अशी मी इथे डाळ, भात, भाजी असा रात्रीचा स्वयंपाकाचा बेत होता. छान अशी स्वयंपाकाच्या सुरुवात मी इथे केली. सगळ्यात आज मी तिखट डाळ बनवणार होते, तर त्याच्यासाठी कांदा वगैरे सगळा छान कापून वगैरे इथे मी अगोदर तयारी करून घेते आणि त्यानंतर मात्र मी छान अशी या स्वयंपाकाला लागून जाते. आणि स्वयंपाक करताना आहे ना, संध्याकाळचा थोडासा भात घालते, थोडंसं डाळ असते, कधी तिखट असते, तर कधी आपलं मिठातलं वरण असतं आणि कधीतरी भाजी मग सुकीच, शक्यतो सुकी भाजी असते आणि कधी असलंच वाटलंच मला तर मग काळ्या मसाल्यातली भाजी करते. नाहीतर मग शक्यतो रात्रीचं जेवण हे खूप हलकं-फुलकं माझं होऊन जातं आणि असा माझा दिवसाचे छोटे-मोठे काम म्हणा, काही ना काही चालू असतं. आणि हे पहा मी लसूण ठेचते आणि याचं नाव नेमकं मला पण माहीत नाही, पण याचं हे लाकडाचं आहे आणि याचा उपयोग मला खरंच खूप होतो. थोडासा जर लसूण असला ना, तर तो लसूण असा ठेचण्यासाठी आहे ना, तर मला याचा खूप जास्त उपयोग होतो. आणि असं एक काहीतरी आपलं म्हणतो ना वस्तू, तर ती किचनमध्ये खरंच खूप उपयोगी वस्तू आहे. तुम्हाला कधी नजरेला पडली बाजारामध्ये तर ती नक्की घ्या. असं लसूण वगैरे ठेचायला खूप उपयोगी पडते. आणि त्यानंतर मात्र आमचा इथे अभ्यास सुरू आहे आणि स्तुतीचा मॅथ्सचा अभ्यास चालू होता. तर ती तिचा अभ्यासामध्ये दंग होती आणि कसं आहे ना, आता शाळा सुरू झाल्या, सिलेबस पण लेकरांचा सुरू झालाय आता. चॅप्टर वगैरे शिकवायला लागलेत आणि तोच तिचा अभ्यास इथे लेकरांचा सुरू झाला आणि लेकरांना रोज संध्याकाळी असं अभ्यासाला बसवलं, की मग त्यांना देखील अशी सवय लागून जाते. आणि त्यानंतर इकडं मुलाचं पहा, त्याला ड्रॉइंग प्रचंड आवडते आणि तर अशा छोट्या-मोठ्या कामामध्ये असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास एक लाईक तुम्ही नक्की करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर देखील करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.